रामकृष्ण हरी. तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये मी गेल्या वर्षी दाखवलं होतं. रोहितचा माझा मित्र म्हणजे दादा आलेले आहेत आणि रोहित माझा थांबलेला आहे तिकडं आणि सगळ्या आजी लोक इकडं बसलेले आहेत. काय मग वाढदिवसाची मज्जा आहे बाबा आता. हा, जसं आजारातून उठले ना तसं जरा उशिरा वाढदिवस आमच्याकडे साजरे होत आहेत. आणि जरा आता आम्ही तेलगट वगैरे सोडून दिलं होतं ना खायचं. तर पहिल्या सुरू आता तुमच्या लेकीच्या बड्डेचा आम्ही खाणार आहे बाबा. काय आणलं ह्या बॉक्समध्ये आम्हाला माहिती नाही आहे, पण मला तर वाटलं, मी ताईंना म्हणलं काय आमच्या छकुलीला गाडी आणली का काय तुम्ही. म्हणलं हा बॉक्स घेऊन आलाय तेव्हा आमच्या छकुलीला गाडी आणली का काय खेळायला. होय छकुले, आमचं नवीन घर झालं ना आम्हाला झोका द्या. तुमच्या लेकीच्या वाढदिवसाला आम्हाला झोका द्या. हा होय छकुले. काय म्हणली छकुले. चलती का नाम गाडी. अभी चलो बर्थडे करेंगे हम. तर दादांना 2 मुली आहेत आणि ती जवळ बसलेली एक मुलगी आहे त्यांची. इकडे बसले ते निळ्या ड्रेसवाले, त्याची आई आणि ती मुलगी. तुम्हाला ड्रेसवरून कळत असेल. तर आता तिचा बड्डे आपल्याकडे केला होता सोनूचा. सोनूच ना. हां, सोनलचा बड्डे आपल्याकडे केला होता. तर हिने काय म्हटली की माझा पण बड्डे तिकडंच करायचा. सोनू बरोबर. दोघींचं नाव असं आहे आणि खूप हुशार मुली आहेत दोघी. आणि भैया बहुत पढ़ाने का लिखाने का और उनको जितना पढ़ना है ना उतना आप पढ़ाई में उनके साथ खड़े रहो, अच्छे से पढ़ाओ आप दोनों भी. मराठी होतं ना. खूप छान शिकायचं, आईवडिलांचं खूप नाव कमवायचं आणि आपण जिथं आपल्या जे समाजामध्ये राहतो ना आपण तिथंही त्रास नाही झाला पाहिजे. आपण काहीतरी ह्या समाजाला परत दिलं पाहिजे. बरोबर ना. थोडं आता बघ तुझे पप्पा आम्हाला आले का ना भेटायला. एवढा मोठा खाऊ घेऊन आले. हां, तुम्ही हॉटेलमध्ये पण जाऊ शकला असतात, पण का पप्पाला असं वाटलं की ह्या आजींसाठी पण माझ्या लेकींच्या वाढदिवसाला काहीतरी करावं आणि ह्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावे, तुम्ही असंच पुढं जावं. आणि आपण म्हणतो ना आपल्या आजी आजोबांचे आशीर्वाद हे नेहमी आपल्या डोक्यावरती राहावं, म्हणजे देवासारखे असतात. बरोबर ना. तर आता सगळ्यांनी हॅपी बर्थडे सोनल. आशीर्वाद. तुला खूप सारा आशीर्वाद आहे. उदंड आयुष्य लाभो निरोगी हीच आम्ही चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो. तुझ्या वडिलाला आणि तुझ्या आईला खूप सारा आशीर्वाद आहे आणि तू अशी छान प्रगती कर आणि खूप पुढं जा. ठीक आहे. चलो आता आपण आता केक कापूया. तर खूप मोठा असा केक आणलेला आहे सोनियाच्या बड्डेचा आणि आता आम्ही सगळेजण इकडे केक कापणार आहे. आणि ताई छानपैकी गाणं म्हणा. तर हे आणलेले आहेत समोसे आणि गरम गरम आहेत आणि इकडं काही वेफर्स वगैरे. तर आता बऱ्याच दिवसांनी आपण आपल्या आजी लोकांना देतोय, म्हणजे जास्त काही नाही, एक समोसा आम्ही सांगितला होता त्यांना. तुम्हाला पण इच्छा होती का नाही खायची. लय दिवस झालं म्हणले आम्हाला नुसतं वरण भात वरण चपाती. काय कृष्णा आईला लय हसू येले बाबा. काय खायचंय आता. समोसा खायचा, केक पण खायचा. अरे बापरे. आणि दादाने भरपूर आणलेले. चटणी नंतर देऊया, फक्त आता केक आणि नंतर देऊया. चटणी मागितलं ना की फोडून टाकायचं त्याच्यावरती. हा नाही आवडलं नाही आवडलं तर ज्याला पाहिजे ना ते गोड चटणी घेईल आणि खाईल. चलो म्हाताऱ्या जेव. म्हाताऱ्या जे इकडं बघ इकडं. काय खाणार आहे तू. समोसा खाणार आहे का. हा खाणार आहे. आशीर्वाद म्हणा मंगल मावशी. म्हाताऱ्या आजीने सुरू केलं बाबा, कोण करा नाही तर न करा. हा तर दादांना दादाच्या मुलीला परत एकदा म्हणा खूप सारा आशीर्वाद. हॅपी बर्थडे.
हा चलो सोनू. And then it's already been a fish. काय खरं नाही आज होय मावशे, काय खरं नाही. रंजना ताईला किती हसू येते. घेतलेली कुठं? मला मला बांधगावात. मला लुगडं आहे का घेतलेलं? हा तुला नऊवारी मी 9 वारी कसं घालू? मी 6 वारी लुगडं घालते की ग. 6 वारी हा 6 वारी बी आहे. काय काय घेणार आहे तुम्हाला? हे बघ, हम्म. त्या लग्नात हम्म. तुला सारं दे कुणाच्या लग्नात? पोराच्या. माझ्या पोराच्या. हा काय काय देणार सांग लवकर. हे बघ, हम्म. ती पाटल्या कसल्या पाटल्या? हातातल्या. कशाच्या पण? हा कृष्णा आई म्हणा इकडं तयार आहे बसून हिच्या बरोबर. हा सोन्याच्या का पितळ्याच्या? हा होय, हा पितळ्याच्या का सोन्याच्या? सोन्याची. बर. हा बघ आता काय. उद्या जाते ना डोंगरात. हा डोंगरातून पैसे आणते काढून. हो गो बाय. काय नाही, तुझी बँक डोंगरात आहे. हा हा बर. अजून काय करणार? बांगड्या वारणार, आयर घेणार. हम्म. काय करायचं आणि सांग. छान सगळं घे बरं मला. हा. हा मी तुझीच साडी नेसणार मग वरमाई झालं क्या. हा बघा कृष्णाई मला सोन्याच्या बांगड्या पाटल्या. माझं काय खरं नाही आता. वरमाई आयर आता माझं काय खरं नाही. हा काय खरं नाही आता कृष्णाई बाई. हा चापचायचं चाललेलं असते. काय चापचते मला काय माहित. काय चापचतेस ग मला बसलं की. गरम आहे गरम. पाय गरम आहे. काय खाल्लं तू मगाशी? मग अशी होय. हं? मग अशी भोपळा. अगे भोपळा होता वरणामध्ये. वरण भोपळा. अजून भाकर. अजून भात. अजून काय नाही. पोटभर जेवली का तू? हा का अर्ध्या पोटाने? नाही पोटभर. हां तर चला येते मी. झोपा आराम करा. भरपूर झाल्या गप्पा आयर फिर सगळं. आता काय आयराची काळजी नाही मला. सगळं हा हा आयर झाला मला आता. तयार झाला आता. मला काय गरज नाही आता. माय बाप आयर आणू नाही तर नाही आणू. आता हाय म्हातारी आजी आयर आणायला. हाय का नाही? हा